1 जुलैपासून बदलणार बँकेचे नियम. एटीएम कार्ड वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी. काय होणार परिणाम? 1 जुलैपासून खासगी क्षेत्रातील काही मोठ्या बँकांमध्ये नियमांमध्ये बदल होणार आहेत. मोठ्या बँकांनी त्यांच्या सेवांवर शुल्क वाढवले आहेत. तुम्ही या दोन्ही बँकांचे ग्राहक असाल तर तुमच्यावर याचा थेट परिणाम होणार आहे. चला तर मग जाणून घेऊया काय बदल होणार आहेत. आयसीआयसीआय बँकेचे कस्टमर्स जर कोणत्या दुसऱ्या बँकेच्या एटीएमचा वापर करत असतील तर ते 3 फ्री ट्रान्झॅक्शननंतर फायनान्शियल ट्रान्झॅक्शनवर ₹23, नॉन फायनान्शियल ट्रान्झॅक्शन पर ₹8.5 द्यावे लागतील. आधी हे चार्ज ₹21 लागायचे. मेट्रो शहरांमध्ये विनाशुल्क 3 ट्रान्झॅक्शन आणि छोट्या शहरांमध्ये 5 विनाशुल्क ट्रान्झॅक्शन मिळतील. सामान्य ग्राहकांसाठी डेबिट कार्ड वार्षिक शुल्क हे ₹300 असणार आहे. तर ग्रामीण भागातील ग्राहकांसाठी ₹150. कार्ड हरवल्यास किंवा खराब झाल्यास नवीन कार्डासाठी ₹300 द्यावे लागणार. एचडीएफसी बँकेचे क्रेडिट कार्ड नियमांमध्ये बदल. Dream11, MPL सारख्या गेमिंग ॲप्सवर महिन्याला 10,000 पेक्षा जास्त खर्च केला तर त्यावर 1% अतिरिक्त शुल्क लागेल. त्यासोबत ट्रान्झॅक्शनवर कोणताही रिवॉर्ड पॉइंट देण्यात येत नाही. थर्ड पार्टी वॉलेट्स सारख्या पेटीएम, मोबिक्विक, फ्रीचार्ज, ओला मनी मध्ये जर तुम्ही दर महिन्याला 10,000 पेक्षा जास्त डिपॉझिट करत असाल तर त्यावर देखील 1% चार्ज लागेल. महिन्याभरात हा चार्ज फक्त ₹4,999 घेऊ शकतात. 15,000 पेक्षा जास्त पेट्रोल भरल्यास 1% शुल्क लागेल. तर 50,000 पेक्षा जास्त युटिलिटी बिल भरल्यास 1% शुल्क लागेल. घरभाडे व्यवहारांवर 1% शुल्क आकारण्यात येणार आहे. याचीही जास्तीत जास्त मर्यादा ₹4,999 असेल. अशा प्रकारचे व्हिडिओ पाहायचे असतील तर आमच्या यूट्यूब चॅनेलच्या खाली असलेले सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि बेलवर क्लिक करून ऑल वर क्लिक करा. यामुळे जेव्हा आमचा नवीन व्हिडिओ चॅनेलवर येईल तुम्हाला लगेच समजेल. तुमच्या ओळखीत व्हिडिओ शेअर करा.